Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जो BMS आणि BHMSचा स्ट्रे वॅकन्सी राऊंड होणार आहे त्याची सीट मॅट्रिक्स CET सेलमार्फत पब्लिश करण्यात आली आहे. हा जो स्ट्रे वॅकन्सी राऊंड आहे हा महाराष्ट्रामध्ये जवळपास शेवटचा राऊंड होणार आहे असं आपण गृहीत धरू शकतो, कारण यानंतर विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंगचा ऑप्शन नसणार आहे. तर या राऊंडसाठी एकूण किती जागा रिक्त आहेत, गव्हर्नमेंट BMS तसेच सेमी व प्रायव्हेट BMS कॉलेजमध्ये एकूण किती जागा रिक्त आहेत ही माहिती आता आपण सविस्तररित्या घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर जर आपण गव्हर्नमेंट BMS कॉलेजचा विचार केला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट BMS कॉलेजची संख्या 22 आहे व या कॉलेजेसमध्ये अद्याप 64 ज्या काही जागा आहेत त्या रिक्त आहेत. तर या जागांवर जेही विद्यार्थी पात्र असतील असे विद्यार्थी या राऊंडमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. त्यानंतर जर आपण सेमी आणि प्रायव्हेट BMS कॉलेजचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जो काही कॅप राऊंड 4 झालेला होता त्यामध्ये 3 ते 4 नवीन BMS कॉलेज आले होते, परंतु आता हा जो काही स्ट्रे वॅकन्सी राऊंड आहे यामध्ये नवीन कॉलेज आलेले नाहीत. जे काही जुने कॉलेजेस आहेत त्यामध्येच भरपूर प्रमाणामध्ये जागा रिक्त आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे मार्क आता 270 275 या दरम्यान आहेत अशा विद्यार्थ्यांचं देखील BMSचं स्वप्न या राऊंडमध्ये पूर्ण होऊ शकतं. या ठिकाणी आपण पाहू शकतो 123 सेमी व जे काही प्रायव्हेट BMS कॉलेज आहेत त्यांची संख्या आहे व या कॉलेजेसमध्ये अद्याप 504 जागा रिक्त आहेत. यातील 163 ज्या जागा आहेत त्या IQ कोटाच्या आहेत व रिमेनिंग ज्या काही जागा आहेत त्या सर्व स्टेट कोटामार्फत भरल्या जातील. स्टेट कोटामध्ये देखील जवळपास 341 जागा रिक्त आहेत. तर जागा भरपूर प्रमाणामध्ये रिक्त आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे BMSचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही अशा विद्यार्थ्यांचं BMSचं स्वप्न या राऊंडमध्ये पूर्ण होऊ शकतं. त्यानंतर जर आपण BHMS कॉलेजचा विचार केला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे महाराष्ट्रामध्ये एकमेव गव्हर्नमेंट होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आहे जळगाव, या ठिकाणी त्या कॉलेजमध्ये 11 जागा रिक्त आहेत. व सेमी आणि प्रायव्हेट BHMS कॉलेजचा विचार केला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या कॉलेजेसची जी संख्या आहे महाराष्ट्रामध्ये ती आहे 54 व या कॉलेजेसमध्ये अद्याप 380 सीट व्हॅकंट आहेत. यातील 156 ज्या काही जागा आहेत त्या मॅनेजमेंट कोटाच्या आहेत व रिमेनिंग 224 जागा स्टेट कोटामार्फत भरल्या जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही स्ट्रे वॅकन्सी राऊंडची सीट मॅट्रिक्स आहे. जेही विद्यार्थी पात्र असतील अशा विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक कॉलेजेसची निवड करा, कारण यानंतर तुम्हाला चॉईस फिलिंगची संधी नाही. या वर्षीसाठी हा शेवटचाच राऊंड आहे व शेवटची चॉईस फिल असेल. जर तुम्हाला या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं तर ते कॉलेज घेणं बंधनकारक आहे. त्यामुळे योग्यरित्या कॉलेजेसची निवड करा. जर तुम्हाला या अनुषंगाने आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये येऊ शकता. व्हॅकन्सीनुसार व जो काही तुमचा स्कोर आहे त्यानुसार या फायनल राऊंडची प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला तयार करून दिली जाईल. त्या पद्धतीने तुम्ही कॉलेजची निवड करा. तुमचे अलॉटमेंट होण्याचे चान्सेस नक्कीच या प्रेफरन्स लिस्टमुळे वाढतील. तरी ज्याही विद्यार्थ्यांना स्ट्रे वॅकन्सी राऊंडसाठी प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या WhatsApp नंबरवर लवकरात लवकर संपर्कामध्ये या. तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.